जळगावकरांनो, हा विकास आहे की जनतेच्या पैशांची उघड लूट? फक्त 12 तासांपूर्वी तयार झालेला रस्ता आज उखडून निघालाय. होय, अवघ्या 12 तासात डांबरीकरणाची पोलखोल झाली आहे. बजरंग बोगदा, प्रेमनगर आणि पिंपळा रोडकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर काल रात्री घाईघाईत डांबरीकरण करण्यात आलं. मात्र सकाळ होताच या कामाचा भांडाफोड झाला. हाताने खरवडलं तरी डांबर निघतंय. खडी रस्त्यावर पसरली आहे आणि संपूर्ण रस्ता निकृष्ट दर्जाच्या कामाची साक्ष देतोय. जळगावकरांच्या कराच्या पैशातून लाखो रुपये खर्च केले जातात, पण दर्जेदार कामाऐवजी नागरिकांच्या माथी मारला जातोय निकृष्ट कारभार. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हे काम सुरू असताना संबंधित अभियंते कुठे होते? कामाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली का? हा केवळ निष्काळजीपणा आहे की कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतातून जनतेच्या पैशांवर डल्ला मारला जातोय? आज रस्ता उखडला आहे. उद्या या सैल खडीमुळे एखादा गंभीर अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? जळगावची जनता आता उत्तर मागते. निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराचा परवाना रद्द करा. त्याचे बिल तात्काळ रोखा आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा. जनतेचा पैसा वाया घालवणाऱ्यांना, पाठीशी घालणाऱ्यांनाही जाब द्यावाच लागेल. हा विकास नाही, हा जळगावकरांच्या विश्वासाशी केलेला विश्वासघात आहे. बनवला गेला आहे. तुम्हाला फोन आला होता, काय विषय नेमका? 24 तास नाही आता ना, 12 तास पण उलट झालेली नाही. आता हे रस्त्यानं मला ना, हे साईनाथ टी सेंटरचे ना गोपाल चौधरी साहेब आहे, त्यांनी मला कॉल करून बोलवलेलं काय की हे रस्ता तक्रारून स्वरूपाचा आहे. आपण पण हे ना ते ना बघू शकता. हे रस्ता डांबर टाकून दिलेला आहे. म्हणजे ना किती दिवस हे रस्ता टिकेल, किती घंटे या किती दिवस टिकेल हे पण आहे ना शाश्वती नाही आहे. मी यावेळी ना जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना बोलून घेतलेलं आहे. त्यामध्ये ना उपमहापौर पण या जागे येऊन गेलेले आहे. संबंधित अधिकारी यांनी आहे ना, ते ठेकेदार आहे, त्यांचे मते ना त्यांनी सांगितले की श्री इन्फ्रास्ट्रक्चर यांनी काम केलेलं आहे. खटोत करून ठेकेदार आहे, त्यांना बोलवणं असताना ते आले नाही. म्हणजे मी त्यांना सांगितलेलं अधिकाऱ्यांना की किती लाचारी आहे तुमची, की ठेकेदार आहे ना तुमचं ऐकत नाही आहे. म्हणजे आहे ना तुम्ही या दबलेले कोणत्या दगडाखाली तुमचे हात दबलेले आहे तुम्ही, की ठेकेदार तुम्हाला ऐकत नाही. हे ना घटिया दर्जाचं तुम्ही हे काम करत आहे, तुम्ही झोपा काढताय का? माझे असं म्हणणे आहे, त्याच्यावर आहे ना ब्लॅकलिस्ट करा, त्याच्यावर कारवाई करा आणि ब्लॅकलिस्ट करा, माझे असे म्हणणे आहे. और लोकांना न्याय द्या. आता आहे ना जे आहे ना म्हणताय की आहे ना लोक आहे ना जे आहे ना CGIने जसं म्हटले तथाकथित रूपात नाही की लोक आहे ना जे आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणू, पत्रकार म्हणू, हे जुरळ झालेले. तर आम्ही म्हणता हो आम्ही जुरळ झालेले, हे व्यवस्था खराब झालेली आहे, ते गंदी झाले, त्याचे ना जे खटमल आहे त्यांना आम्ही खाणारच. आपण कुठे काही तक्रार वगैरे करणार का? मी आता आहे ना जे हे फोनांच्या माध्यमाचे ना मी आहे ना जे AC आहे प्रशांत सोनवणे साहेब त्यांच्याकडे केलेली आहे, त्याच्या ना साहेबाकडे केलेली आहे, कडे सगळ्याकडे मी तक्रार केलेली आहे. आता आहे ना त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही सोमवारपर्यंत हे काम करू, आम्ही तुमच्या समोर काम करू. जर ते काम करत नसेल तर मी आहे ना जे राज्याचे मंत्री आहे PWD विभाग त्याच्यापर्यंत आहे ना चीफ इंजिनियर आहे नाशिकमध्ये जे बेस्ता ऑफिस आहेत त्यांच्यापर्यंत विषय जाणार आहे. पण ही श्री इन्फ्रास्ट्रक्चर जे ते काय लागे बांधते मला माहीत नाही आहे. अधिकारी का दबता ते त्यांना माहिती. त्याचे का ना कोणते हात आहे ना ते आहे ना दगडं खाली आहे, त्यांचे कोणते दगडे खाली आहे ते मला माहीत नाही आहे. त्यांना नाही हे शोधाचा विषय. हा प्रेमनगर बजरंग बोगद्याचा रस्ता आहे, मेन रोड आहे आणि गोपाल चौधरी आहे. आणि कालच हे काम झालेलं आहे. ते पूर्ण माती न काढता फक्त डांबर टाकले गेलं आहे. खडी लेअर एकदम नगण्य असा लेअर टाकला गेला आहे तो, आणि लेवलही केलेली नाही आहे. आणि पावसाळ्यात पूर्ण आम्हाला हे हाल होणार आहे, पूर्ण इथे पाणी जमा होणार आहे. त्यामुळे हे लेवलने आणि दर्जाने त्याचा दर्जा सांभाळून काम करणं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे.